प्रेज द लॉर्ड. आणि देवबाप्पाला धन्यवाद. देवबाप्पाची दया आज आपल्या प्रत्येकावरती नवीन झालेली आहे आणि म्हणून आपण प्रत्येक जण आज हा वर्षाचा पहिला रविवार आपण देवाच्या सानिध्यामध्ये आहोत आणि आपण धन्य आहोत की आपण त्याचा शब्बात दिवस पवित्रपणे पाळत आहोत. कारण अशा महान देवाला टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. तर आपल्या आठवड्याच्या काही सूचना आहेत आणि आपल्या पुन्हा प्रार्थना सुरू होणार आहे आठवड्यापासून. तर मंगळवारची मध्यस्थी प्रार्थना सायंकाळी ठीक 4 वाजता याच ठिकाणी होईल. त्याचप्रमाणे बुधवारची उपास प्रार्थना देखील सायंकाळी ठीक 4 वाजता याच ठिकाणी होईल. तर तुम्हाला विनंती आहे, ज्यांना कोणाला वेळ असेल तुम्ही निश्चित या प्रार्थनेला जॉईन होऊ शकता. कारण देवाचं वचन सांगतं मंडळीची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते आणि देवबाप्पाने मंडळीला याच्यासाठीच निवडलेलं आहे. तर तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही निश्चित प्रार्थनेला येऊ शकता आणि देवबाप तुमचा ऋणी राहणार नाही. त्याचप्रमाणे शनिवारची आरोग्य सभा सायंकाळी ठीक 7:30 वाजता याच ठिकाणी होईल. तर आपण सर्वजण सॅटर्डेला देखील या ठिकाणी एकत्र येऊयात. आणि त्याचप्रमाणे रविवारचं चर्च सकाळी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी होईल. तर आपण प्रत्येकजण शब्बात दिवस पवित्रपणे पाळूयात. प्रेज द लॉर्ड. आणि तसंच या महिन्यामध्ये आपल्या चाकणच्या चर्चचा वाढदिवस आहे, वर्धापन दिन. आणि मागील 7 वर्ष आपल्या चाकणच्या मंडळीला झाले आहेत का नाही. महान देवाला आपण टाळ्या वाजून धन्यवाद देऊया. मागील 7 वर्ष देवबाप्पाने चाकणच्या मंडळीला सांभाळलेला आहे आणि अजूनपर्यंत सांभाळत आहे आणि तो इथून पुढे देखील सांभाळणार आहे. आणि कदाचित 22 तारखेला आपण 18 तारखेला चाकणच्या चर्चचा बर्थडे असतो, पण आपण 22 तारखेला तो सेलिब्रेट करणार आहोत. तर विशेष चाकणच्या चर्चसाठी प्रार्थना करा. देवबाप्पाने अधिक ग्रोथ त्या ठिकाणी करावी आणि एक चांगला हॉल देवबाप्पाने त्या ठिकाणी द्यावा म्हणून तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये तुम्ही आठवण ठेवा. प्रेज द लॉर्ड. तर सूचना संपलेल्या आहेत आणि अपेक्षेने बसा, विश्वासाने बसा विशेष करून. कारण काल देवाचं वचन आम्ही ऐकलेलं आहे की जो विश्वास ठेवतो त्यालाच गोष्टी प्राप्त होतात. आणि जर तुमचा विश्वास नसेल आणि तुम्ही जर वचन ऐकत असाल, किती ब्लेसिंग आले, कितीही चांगल्या गोष्टी आपल्यासाठी आल्या, पण तुमचा विश्वास नसेल तर त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होणार नाही. म्हणून आपला सर्व अविश्वास काढून टाका आणि विश्वासाने या ठिकाणी बसा, अपेक्षेने या ठिकाणी बसा. कारण जो कोणी अपेक्षा करतो देवबाप त्याला कधी लज्जित आणि फजित करत नाही. प्रेज द लॉर्ड. तर यावेळेस देवाचे सेवक पुढे येत असताना आपण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूयात. जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी. गिव्ह माइटी हँड टू जीसस. गिव्ह ऑफरिंग टू जीसस. गिव्ह ऑफरिंग टू जीसस. द क्लॅप. हालेलुया. ग्लोरी, ग्लोरी, ग्लोरी. थँक यू जीसस. व्हाट अ प्रेझेन्स. हालेलुया. बसूया खाली. थँक यू जीसस. प्रभू चांगला आहे. हालेलुया. आणि निश्चितार्थाने देव आज तुमची आणि माझी भेट घेणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काल आम्ही विश्वासाच्या संबंधाने ऐकलंय. हालेलुया. आता विश्वास या संबंधाने आणखीन आपण ऐकणार आहोत. आणि की विश्वास घाई करत नाही. सगळ्यांनी म्हणा, विश्वास घाई करत नाही. हालेलुया. कुठेतरी लिहिलं की अतिघाई संकटात जाई. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने सृष्टी निर्माण करता देवाने ज्यावेळेस तुम्ही पाहिलं प्रारंभापासून, तर पृथ्वी अकारविरहित होती. कितीतरी शेकडो वर्षाने देवाने शब्द बोललेला आहे. तो घाई करत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून काही लोक घाई करतात आणि म्हणून मागं पडतात. प्रिया, लक्ष देऊन ऐका, समजून का, हे 2026 मध्ये आम्हाला घाई करायची नाहीये. कारण तुम्ही 25, 25, 24, 23 घाई प्राप्त करण्याची घाई करतात आणि जिथं घाई करतात तिथं देव काम करत नाही. प्रियानो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, आज जर तुम्हाला कॉल आला कंपनीमध्ये काम करायचा आणि 2 दिवसांनी जाऊन तुम्ही त्या कंपनीच्या मालकाला पगार नाही मारत, मला पगार दे, माझं मी काम केलं म्हणून. प्रेज द लॉर्ड. काम मिळालंय, काम मिळालं तर पैसा मिळेल तुला. हालेलुया. आता याचा अर्थ काय की मला जर काम मिळालंय, आता फक्त मला विश्वासाने राहायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठल्या गोष्टीची घाई विश्वासणाऱ्यांनी करू नये.
विश्वासणाऱ्याचा अर्थ असा नाही की लगेच प्राप्त होतं प्रियानो. हालेलुया. विश्वासनाचा अर्थ आहे मी देवावर अवलंबून आहे. हालेलुया. प्रेज गॉड. विश्वास ठेवला लगेच मिळाला असं नाही होत प्रियानो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आरोग्याची गोष्ट कधी कधी आरोग्य पण विश्वास ठेवल्यामुळे लगेच मिळत नाही. हालेलुया. लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. आम्ही 5-6 गोष्टी विश्वासा संबंधाने देव माझ्या संगती बोलत होता प्रियानो. हालेलुया. आणि लक्ष देऊन ऐका, समजून घ्या आणि देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. 11वा अध्याय 8वं वचन, इब्रिकरास पत्र 11वा अध्याय 8व्या वचनामध्ये. आणि तुम्हाला शीर्षक जर लिहून घ्यायचं आहे तर आपण लिहून घेऊया. जर लिहितात आहे चांगली गोष्ट आहे. पहिली गोष्ट विश्वासात राहणे, दुसरी गोष्ट विश्वासात जगणे, तिसरी गोष्ट विश्वासाने बोलणे. किती झाल्या? 3 लिहून घ्या. पहिली गोष्ट राहणे, दुसरी गोष्ट जगणे, तिसरी गोष्ट बोलणे, चौथी गोष्ट करणे, आणि 5वी गोष्ट चालणे, आणि सर्वात मोठी गोष्ट टिकून राहणे. 6 गोष्टी. हालेलुया. काय काय ज्यांनी ऐकलं, पहिली गोष्ट काय आहे? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि लास्ट, याला म्हणतात विश्वास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून काय कधी 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 विश्वास करायचा प्रॉब्लेम काय होतो की की ज्ञानाच्या अभावी माझे लोक बंदिवासात जातात. त्याचं कारण हेच आहे, लोक येशू म्हटला की घाई करतात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस याहीरने विश्वास ठेवला, याहीरच्या बरोबर येशू गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी याहीरची मुलगी मेलेली आहे, पण याहीर येशू बरोबर आहे, म्हणजे राहत आहे. हालेलुया. तिथं माझी परिस्थिती मरू द्या, काय होऊ द्या, उलटा पालच होऊ द्या, पण ज्याच्याबरोबर मी राहतोय तो ती परिस्थिती बदलेल. रा बा 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 शांते केरी बाबा बाबा. हालेलुया. डझंट मॅटर कोण मरतय, कोण काय करतय, कोण काय होतंय, पृथ्वी उलती फालती होते, काय मॅटर नाही, पण ज्याच्याबरोबर राहतोय, हालेलुया, ज्याच्याबरोबर राहतोय, राहणे, ज्याच्याबरोबर जगतोय, ज्याच्याबरोबर मी करणे, हालेलुया, चालणे, आणि त्याच्यावर मी टिकून राहणे, माझी परिस्थिती बदलली जाणार आहे. दिस इज द फेथ ऑफ जीसस. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. माझा फोकस फक्त प्रभू येशू. आम्ही काय करतो, माझा फोकस काय करतो, आम्ही येशूवर विश्वास ठेवतो आणि परिस्थितीकडे बघत बसतो, कधी बदलेल, कधी बदलेल, कधी बदलेल, कधी बदलेल. आणि मग काय करतो, ती येशूला बरोबर राहत नाही, मी परिस्थितीमध्ये राहतो. आणि म्हणून अनेक लोक त्या परिस्थितीमध्ये अडचणीत, त्रासात, समस्यात जातात. हालेलुया. ज्यावेळेस मी येशू बरोबर राहायला आलो तर मी त्या परिस्थितीत जाण्याची गरजच नाही. मला येशू बरोबर राहायचंय, येशू बरोबर जगायचंय, येशू बरोबर मला कार्य करायचंय, येशू बरोबर मला चालायचंय, आणि येशू बरोबर मला टिकून राहायचंय. किती जण समजत आहे देवाचं वचन? हालेलुया. ऐका. 11:8. अब्रामाला पाचारण झाल्यावर अब्रामाला पाचारण झाल्यानंतर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते. आता एक ऐका, माझ्याबरोबर म्हणा, मी देवाचं पाचारण आहे म्हणा. दुसरी गोष्ट की देवाला त्याच्या पाचारणाबद्दल कधीच पस्तावा होत नाही. हालेलुया. अरे मी देवात येऊन काय प्रॉब्लेम झाला काय, देवाने मला खरंच निवडले का, देवाने मला खरंच असं केलेलं आहे का, ह्याच्यात मग काय होतं, आम्ही तर्क वितर्क करतो, याचा अर्थ मी देवात नाही राहत. आम्हाला फुल कॉन्फिडन्स असला पाहिजे, पूर्ण आत्मविश्वास असला पाहिजे, मी आता देवात राहतो. तुम्ही माझमध्ये राहिला आणि माझी वचन तुमच्यामध्ये राहिला, जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. प्रेम. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. आज आम्ही कुठली गोष्ट प्राप्त करणार नाहीये. आज आम्ही या 2026ला त्याच्याबरोबर राहणं शिकणार आहोत. त्याच्याबरोबर मी जगणं शिकणार आहे. त्याच्याबरोबर मी करणं शिकणार आहे. त्याच्याबरोबर मी चालणं शिकणार आहे आणि त्याच्याबरोबर टिकणं शिकणार आहे. हालेलुया, हालेलुया. मग तुमचे चमत्कार, तुमचं प्रॉपर्टी, तुमचं काय मिळतं हे बाजूला ठेवा. पहिलं यात राहून दाखवा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस मी त्याच्यामध्ये राहतो तो काम करतो प्रियानो. हालेलुया. याहीर आणि येशू संगती चालले. याहीर त्याच्याबरोबर राहिला, याहीरने त्याच्याबरोबर जगायला शिकलं, याहीर त्याच्याबरोबर कार्य करत आहे, म्हणजे त्याच्याबरोबर चालत आहे. हालेलुया. आणि या चालणे, दुसरी गोष्ट त्यामध्ये टिकून राहणं. हालेलुया, प्रेज गॉड. तसा मेसेंजर आला की तुझी मुलगी मेलेली आहे, आता 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 तू तू आता देवामध्ये नको राहू, मुलगी मेलेली आहे, ते सोडून. हालेलुया. पण बायबल सांगतं की येशू ख्रिस्त म्हणतो की त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता याहीर विश्वास ठेव. हालेलुया, हालेलुया. तू माझ्यामध्ये राहा, मी तुझ्यामध्ये राहतो. मग बघ या जगाची उलथापालथ झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. विश्वास तसं जीवन याला म्हणत नाही. विश्वासाचं जीवन म्हणजे पहिलं राहणे आहे प्रियांनो. हालेलुया, जगणे आहे. ज्यावेळेस मला राहायचं आहे तर मला जगायचं पण आहे. आणि मला जगायचं आहे तर प्रियांनो काय पुढं मला कार्य करायचं नाही, बोलायचं आहे. हालेलुया. आणि बोलायच्या नंतर मला कार्य करायचं आहे, कार्य करायच्या नंतर मला चालायचं आहे, चालायच्या नंतर मला टिकून राहायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून याकोब म्हणतो की नाना परिस्थितीला तुम्हाला तोंड द्यावं लागतं, त्यावेळेस तुम्ही आनंद माना. आनंद माना म्हणजे राहा, त्या परिस्थितीत विश्वासू राहा, त्या परिस्थितीमध्ये विश्वासाने जगा, त्या परिस्थितीमध्ये विश्वासाने बोला, त्या परिस्थितीमध्ये विश्वासाने चाला, त्या परिस्थितीमध्ये विश्वासाने टिकून राहा. हॅलो, हालेलुया. बेस्ट वर्ड गॉड गिव्ह टू यू. हालेलुया, हालेलुया. आता एक कबुली मारणार की मला गाडी मिळती का घर मिळती, मी याकडे लक्ष देत नाही, माझं काम होत नाही याकडे मी लक्ष देत नाही. मी माझ्या देवावर राहतोय, मी माझ्या देवावर काय जगतोय, माझ्या देवावर मी बोलतोय. माझ्या देवावर बोलतो म्हणजे मी प्रार्थना करतोय, त्यानंतर मी चालतोय, त्यानंतर मी टिकतोय. बस माझी परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लोक ह्या ठिकाणीच मार खा जातात की येशू म्हटलं की त्यांना वाटतं मॅजिकची छडी आहे. हालेलुया. येशू हा मॅजिकल माणूस नाहीये, देव नाहीये. हालेलुया. प्रियानो, पहिला विश्वासाचं मर्म समजून घ्या. विश्वास म्हणजे देवावर राहणे आहे. बाकीचे तुझा प्रश्न सुटतो नाही सुटतो याचा अर्थ मुळीच ठरत नाही. मला त्याच्यामध्ये राहणं महत्वाचं आहे. विश्वास म्हणजे देवाजवळ राहणं आहे. हालेलुया. ज्यावेळेस याहीरने विश्वास ठेवला तर याहीर येशू जवळ होता. हालेलुया. विश्वास म्हणजे पहिली गोष्ट शिकणं, मला त्याच्यामध्ये राहायचं आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये राहायला मी शिकलो तर मी आपोआप जगायला शिकतो. ओ मंडळी, लक्ष देऊ नका. बेस्ट वर्ड प्रभू तुम्हाला देत आहे 2026 मध्ये. हालेलुया. आणि मग तुमचे आशीर्वाद आपोआप तुमच्या मागे धाव घेतील. कारण मी विश्वासाचा जो सोता आहे, उत्पन्न करता आहे, त्याच्याकडे मी पाहून जीवन जगतो. इन द नेम ऑफ जीसस. मला काय मिळतं त्याकडे मी लक्ष देत नाही. माझी परिस्थिती बदलते त्याकडे मी लक्ष देत नाही. परिस्थितीवर महान, परिस्थितीवर चांगला बेस्ट जो देव आहे, मी त्याच्याबरोबर राहतो, त्याच्याबरोबर मी जगतो. हा पंच होता प्रियानो. गेट इट इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. तुमचं रडणं असं संपून जाईल प्रियानो. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं, ज्यावेळेस याहीरला सांगितलं तुझी मुलगी, तर याहीरने तिकडे रडलं पाहिलं होतं. याहीरने त्या येशूच्या पाया पडून काय झालं, माझी मुलगी तुला म्हटलं ना लवकर ये लवकर ये. याहीर तिथं रडला नाही. कारण याहीर रडला का नाही, कारण याहीर देवाबरोबर होता. आमेन. की जण ऐकत आहे प्रियानो. हालेलुया. ऐका, अब्रामाला पाचारण झाल्यावर
तिकडे निघून जाण्यास तिकडं निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला विश्वासाने मान्य झाला. पुढं आणि आणि आपण कोठे जातो आपण कुठे जातो हे ठाऊक नसतानाही हा तो निघून गेला. तो निघून गेला. काय माहित, काय घेणं देणं नाहीये. मला पाचारण झालंय आणि ज्यांनी पाचारण केलं तो आकाशाने पृथ्वीचा निर्माण करताय, तो मला तो माझा निर्माण करताय. मला माहित नाही तो कुठं घेऊन जातो मला फक्त त्याच्यामध्ये राहायचंय. आणि अब्राम त्याच्यामध्ये राहिला. प्रियानो, आपण कुठं जातो काय कळत नाही. कितीतरी वर्ष अब्राम तिथंच फिरत होता. प्रियानो, हालेलुया. डझंट मॅटर माझी परिस्थिती बदलते की बदलणारच आहे हो, पण नाही बदलते नाही. मला देव मिळालाय. आय गॉट माय गॉड फादर. मला देव मिळालं तर जग मिळालं. प्रियानो, जग मिळालं. जगाच्या नंतर मला स्वर्ग मिळालं. हेच पूर्णतेच आहे. प्रियानो, हो देवाची मंडळी, cheer up 2026. राहायला शिका, जगायला शिका. आतापर्यंत मी माझ्या शक्तीने जगत होतो. तुम्हाला माहिती नियमशास्त्र म्हणजे काय माहिती का? शक्तीने काम करणं. पण नियमशास्त्र देवानी पूर्ण केलं, काही गोष्टी खोडल्या. आता शक्तीने जगू नका, आता माझ्या कृपेने जगा. तुमच्या अशक्तपणामध्ये माझी कृपा तुम्हाला पुरेशी आहे. हालेलुया, हालेलुया. एखाद्या व्यक्तीला जर काही मिळालंय तर त्याच्या भरमात जाऊ नका की देवाने त्याला दिलेलं आहे. हालेलुया. त्याच्या विश्वासात तुझ्या विश्वासात फरक आहे. हालेलुया. तुझ्या विश्वासाला वेळ लागतो, त्याच्या विश्वासाला वेळ लागत नाही. हालेलुया. याचा अर्थ असा नाहीये की तू देवाबरोबर नाही. तो पण देवाबरोबर आहे, तू पण देवाबरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. आज देव तुमच्याकडून काय अपेक्षा करते माझ्या बहिणींनो, भावांनो? देव तुमच्याकडून या 6 गोष्टीची अपेक्षा करतो: राहणे, जगणे, बोलणे, चालणे आणि टिकून राहणे. प्रियानो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही इतरांसारखे आम्ही लालची नाहीयेत की आम्हाला काहीतरी प्राप्त करायचंय. येशू म्हणजे प्राप्त करणं नाहीये. येशू म्हणजे त्याच्यावर राहणे, चालणे, बोलणे, कृती करणे आणि त्याला संतुष्ट करणे. व्हॉट अ वर्ड यार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, देव कोणाच्या शोधात आहे? जो त्याच्याबरोबर राहतो. प्रियानो, हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्त या जगात आला, त्यांनी काय केलं? माझ्याबरोबर राहणारे मला 12 शिष्य पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय वाटतं की 12 शिष्यांच्या जीवनामध्ये फक्त पेत्राच्या घरामध्ये देवानी, ते पण सासूच्या घरात चमत्कार केला? ह्यांच्या जीवनामध्ये काही चमत्कार नव्हता. हे चमत्कार करणारे होते. लिसन केअरफुली. आपण काय करतो? देवाने माझ्यामध्ये चमत्कार. अरे तुला निवडलं काय? तू इतरांसाठी चमत्कार कर ना भाई. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही लोकांसाठी चमत्कार करणारे आहे. तुमच्या प्रार्थना लोकांना वाचवणारे आहे. तुमच्या प्रार्थना मेलेल्यातून जिवंत करणारे आहे. तुमच्या प्रार्थना इतरांच्या पुरवठा करणारे आहे. अरे देवाने तुला चमत्कार करण्यासाठी निवडलेलं आहे. तुझ्याद्वारे देव चमत्कार करणारा. जो राहतो त्याच्याद्वारे चमत्कार होतं. पेत्र राहिला, पेत्राच्याद्वारे लंगडा भिकारी लगेच उठून चालू लागला, कारण पेत्र येशू बरोबर राहत होता. हो मंडळी, हालेलुया. या 6 गोष्टी जर तुम्ही आज अप्लाय केल्या तर मी तुम्हाला सांगतो, देव तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रिय, हालेलुया. तुम्ही तुमच्या आता मिळकतीकडे, तुम्ही तुमच्या अपेक्षाकडे, जे ते तुम्हाला नका माझी ही परिस्थिती त्याकडे बघू नका, त्याच्याकडे बघा. म्हणजे त्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन होणार नाही. काम होतंय नाही होतंय त्याकडे टेन्शन तुम्हाला येणार आहे. टेन्शन आलं, अविश्वास आला. हालेलुया. सगळं टेन्शन आलं, अविश्वास आला. आणि अविश्वास आला की चिडचिड आली, राग आला, क्रोध आला, सगळं आलं. पण विश्वास आला तर सांत्वना आली, शांती आली, आनंद आला आणि आम्ही जग जिंकतो. प्रियानो, हालेलुया. आपण कुठे जातो हे त्याला काही संपलं. 10वं वचन. हालेलुया. कारण पाय असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. 1 मिनिट, कितवं वचन आहे? 9वं वचन वाच. सॉरी. परदेशात राहावे, परदेशात राहावे त्याप्रमाणे हा तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. हालेलुया. बघा, मी परदेशात आहे.
म्हणजे तुम्हाला अजून काय मिळालं नाही ना अजून. पण आता मी परदेशात कसं राहायचंय, मला ते मिळालंय. याला म्हणतात येशूत राहणे, याला म्हणतात येशूत जगणे, याला म्हणतात येशूच काय बोलणे, करणे. हालेलुया. आणि चालणे आणि टिकणं प्रियाला शिका प्रियांनो. हालेलुया. आज आम्ही आमचे आशीर्वाद का वंचित आहोत, का आमचे आशीर्वाद आम्हाला मिळत नाही? कारण आम्ही काय करतो, प्रार्थना केली नंतर वाढ बघायला सुरुवात करतो. हालेलुया. आणि तिथंच आमची गाडी गत खाते. आम्हाला तिथं लक्ष द्यायचं नाहीये, आम्हाला येशूकडे चालायचं आहे. जर याहीरने त्या आपल्या मुलीकडे तिथं रडण्याचं लक्ष, मला नाही वाटत की येशू तिथं खुश झाला असता, त्याला तिला जिवंत केलं असतं, पण येशू दुखावला असता. पण याहीरने गेला की याहीरला येशू म्हटला, भिऊ नको, फक्त विश्वास मात्र धर. याहीरने फक्त येशूकडे बघायला सुरुवात केली. आणि त्याचे चाकर म्हणत होते, अरे तुझी मुलगी मेली, आता गुरुजीला त्रास देऊ नको. अरे मुलगी मेली, गुरुजी ते लोक काय करतात, तुझ्या परिस्थितीकडे लक्ष दे. चल तिला आता कबरेत घालायचंय, चल तिला आता फ्युनरल करायचंय, चल तिला आत्यासाठी रडायचंय. याहीरकडे ते लोक ते आकर्षित होते. पण येशू म्हणतो, माझ्याकडे लक्ष दे, माझ्याकडे लक्ष दे, माझ्याकडे लक्ष दे. तू माझ्यामध्ये राहतो, तू माझ्यावर चालतो, तू माझ्यावर जगतो. मी तू जगतोय, तुझी मुलगी पण जगणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी मला इथून पुढं मी माझ्या परिस्थितीकडे बघणार नाही. ती कधी बदल ती मला काय घेणं देणं नाही. मी आतापासून येशूमध्ये राहतोय, आणि ज्यावेळेस मी येशू बरोबर चालतोय, येशूमध्ये मी कार्य करतोय, येशू बरोबर मी बोलतोय, तर मी माझ्या वतनी देशापर्यंत जाऊन चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. अहो तुम्ही एकदा येशूला प्राप्त केले म्हणजे चमत्कार तुमच्यासाठी आहे. हालेलुया. ज्यावेळेस तो विश्वास धरतो, तो बाप्तिस्मा घेतो, म्हणजे तुम्हाला स्वर्ग आहे. जर हा विश्वास आहे, पृथ्वीवर जगताना तुम्ही काय करायचंय, त्याच्याबरोबर राहायचंय. इमॅन्युअल याचा अर्थ काय, देव माझ्या बरोबर राहतो. जर देव माझ्याबरोबर राहतो, तुम्ही का चिंतित आहे? देव माझ्याबरोबर राहतो, तुम्ही का फ्रस्ट्रेट आहे? देव माझ्यावर राहतो, मी का म्हणजे काळजीत आहे? देव जो राहतो तर काळजी मिटली पाहिजे. देव जो राहतो तर समस्या मिटली पाहिजे. देव जो राहतो तर चिंता निघून गेली पाहिजे. कारण मी त्याच्यामध्ये राहतो, आणि तो मला जगवतो, तो मला बोलायला लावतो, तो मला चालायला लावतो, आणि तो मला टिकायला लावतो. हालेलुया. Listen where the careful word of God. Hallelujah. Praise the Lord. तुम्ही लोक वर्शिप नीट करत नाही. हालेलुया. एकदा आलं ना तर समोर कॉन्सन्ट्रेट करायचं, इकडे तिकडे बघायचं नाही. तुमच्या बाजूचा व्यक्ती तुमच्यावर आला, त्याला म्हणाले की 2 तास मला तुझं माझं भांडण झालेलं आहे, मला माझ्या देवाची उपासना आत्मेने व खरेपणाने करायची. हालेलुया. चर्च संपल्यानंतर एकमेकाच्या गळ्यात पाडा, काय करायचं का पप्पा बघून काय. इथं आला तुम्ही देवाला भेटायला, एक इकडे बघतोय, एक स्टाईल मध्ये बघतोय, तिकडे बघतो. गॉड आर स्टँडिंग फ्रंट ऑफ यू. माझ्याकडे तुम्ही बघा, मी कुठं काय बघत नाही. एकदा नजर कोण आले का आलं तेवढं बघतो, मी माझी वर्शिप करत असतो. हालेलुया. हालेलुया. वर्शिप करायला शिका प्रियांनो. तुम्ही वर्शिप मध्ये इकडे तिकडे बघायला आलेला नाही, वर्शिप मध्ये देवाला पाहायला आलाय. तुम्ही देवाला ऑफरिंग द्यायला आलेला आहे. हालेलुया. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला नाही द्यायला आलाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बी सिरियस इन द वर्शिप गॉड. गाणे काय चाललंय जरी येत नाही तरी मी तन्नीर व्हायला पाहिजे. म्युझिक तर आहे ना तुमच्यासाठी. मला जर येत नाही ना गाणे, काली रात में, मला येत नाही, मी गातोय. एक होऊन जा मंडळी, एक व्हा. ज्यावेळेस एक, तुम्हाला माहिती का, पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा का उतरून आला? ज्यावेळेस ते एक आत्म्याने, एक विचाराने, एक कोणी कोणाकडे बघत नव्हतं, फक्त देवाकडे होतं, मग पवित्र आत्मा उतरून आला. हालेलुया. थोडस टच करून जातो प्लीज. येणारा शनिवार रविवार बी कॉन्सन्ट्रेट द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आलाय देवासाठी, आणि त्याच्यासाठीच तुम्ही काम करणार आहे. हालेलुया. तुम्ही जाऊन कामाला काम करताय तिथे तुम्ही मोबाईल हँडल नाही करणार आहे. काही काही लोकांचे मोबाईल काढून ठेवतात ते का, की कामाच्या वेळेस कामच करा, मग वर्शिपच्या वेळेस वर्शिपच करा, वचन ऐकण्याचं वचन ऐका, संपल्यानंतर गप्पा टप्पा करा. हालेलुया. परमेश्वराचा अनादर करू नका प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चलो हा पुढं.
त्याच वचनाने त्याच वचन आहे. पुन्हा वाच नववचन ऐका. हा परदेशात राहावे. परदेश. आता काय परदेशी म्हणजे काय माहिती का? परदेशी म्हणजे मला अजून ते मिळालं नाही. हालेलुया. मी जे मागतो ते मला मिळाले नाही म्हणून मी परदेशी आहे. हालेलुया. पण परदेशीमध्ये असताना मी तिथं विश्वास ठेवलाय, ते मला मिळालंय. आणि ज्यावेळेस मी तिथं विश्वास ठेवतो मला मिळाले आहे, याचा अर्थ मिळालं आहे, याचा अर्थ तुम्ही देवामध्ये राहताय. मिळाला याचा अर्थ तुम्ही देवावर जगताय. मिळालं याचा अर्थ तुम्ही देवासंगती बोलताय. बोलत्याच्या नंतर तुम्ही चालताय आणि टिकताय. टिकल्यानंतर तुमचा वतन देश तुम्हाला मिळतो. हालेलुया. आज हे जगणे राहणे हे सगळं तुमच्या कानावर गेलं पाहिजे प्रियानो. अरे मी काय इतके दिवस काय करत आहे? इतक्या दिवस शत्रू सैतान तुमच्या परिस्थितीकडे लक्ष लावायला कॉन्सन्ट्रेट करत आहे. लक्ष देऊ नका, समजून घ्या. त्याची इच्छा एक आहे. तू प्रार्थना केली ना, आता बघ ती तू वाट बघ, तू येतोय का, तू जगतोय काय, तू उठतोय काय, तू बसतोय काय. आम्हाला ह्या गोष्टीचं घेणं देणं नाहीये. आम्हाला कळालं ना, मला देवामध्ये राहायचं. तुम्ही माझ्यामध्ये राहा, माझी वचन तुमच्यामध्ये राहू द्या. जे काय पाहिलं ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय होतं की आम्ही का अडचणीत येतो की ज्यावेळेस आम्ही काही मागतो, उपास करतो, त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष लावायला सुरुवात करतो. आणि ज्यावेळेस सुरुवात करतो त्याला विश्वास म्हणत नाही, त्याला अविश्वास म्हणतो. ज्यावेळेस मी एखादी गोष्ट मागितली त्यावेळेस मला तिथं विश्वासू राहायचंय. विश्वासू राहणं म्हणजे काय माहिती का? त्याच्याबरोबर जगणे प्रियानो. ख्रिस्त मला जगणे, मरणे मला लाभ. कधी कधी मरण्याची परिस्थिती येते, कधी कधी मरण्याची सिच्युएशन येते, पण मला जर क्लिक झालंय मी मरणार नाहीये, की ज्याच्यात मी राहतोय आणि तो माझ्यात राहतोय, तो मला मरू देणार नाही, जगू देणार आहे. हालेलुया. तो सर्व समर्थ देव आहे, तो सर्व व्यापी देव आहे. असा देव तुमच्या बरोबर राहतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही अपयशी नाहीये, तुम्ही यशाची पायरी गाठलेली आहे. तुम्ही विश्वासाने काही गोष्ट केली आणि ती फेल झाली, याचा अर्थ असा नाहीये की तू यशस्वी होणार नाहीये. फेल तर फेल. हालेलुया. हालेलुया. अब्राम फेल झालेला आहे. फेल झालेला अब्राम. प्रेज द लॉर्ड. अब्राम तेवढंच फक्त हे करत नव्हता. अब्राम काय करत होता? अब्राम फक्त मुलगा प्राप्त होत म्हणून तो नव्हता. अब्राम विश्वासाने त्या परदेशात राहिला. अब्राम विश्वासाने सारा बरोबर राहिला. अब्राम विश्वासाबरोबर लोटाबरोबर राहिला. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याला मूल प्राप्त झालेलं आहे प्रियांनो. आमेन. नंतर त्याला मूल प्राप्त झालेलं आहे. तुम्ही ऐकताय का प्रियांनो? हालेलुया. हा वाचा. त्याप्रमाणे हा. तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. अरे वा वा वा. पण राहिला का अब्राम? वतन देशामध्ये राहिला का अब्राम? नाही. मोशे नाही राहिला आणि तो नाही राहिला. यहोशुवा राहिला तिकडे जाऊन. त्याची संतती राहिली. हालेलुया. पण त्या परदेशामध्ये तो विश्वासू राहिला. त्यांनी अब्रामाने विश्वास धरला म्हणून मोशेने त्यांना त्या बॉर्डर पर्यंत नेलं आणि मोशेने विश्वास धरला, मग यहोशुवा त्यांना घेऊन त्या वतनी देशात गेला. विश्वास विश्वास विश्वास. राहणे, जगणे, जगणे, चालणे, बोलणे, टिकून राहणे आणि टिकल्यावर तुम्हाला प्राप्त होणे. हालेलुया. हालेलुया. जो शेवटपर्यंत टिकतो, हा विश्वास याला म्हणतात प्रियानो, शेवटपर्यंत टिकणं. विश्वास म्हणजे मोठमोठ्या मीटिंग मध्ये जाऊन मला काहीतरी प्रोफेसी कर, मला असं कर तसं कर, ऑनलाईन बोलतो. हालेलुया. विश्वास याला म्हणत नाही, याला स्वार्थीपणा म्हणतात. प्रभू तू मला दे. देव हे चमत्कार करतो, नाही करत असं नाहीये. हालेलुया. पण देवाला असे लोक पाहिजे आहे, मी थोडी चमत्कार करतो ना, तू माझ्यामध्ये राहा ना, माझ्याबरोबर जग ना. हालेलुया. मी तुला यासाठी निर्माण केलंय की तू माझ्यामध्ये राहावं आणि मी तुझ्यामध्ये राहावं. ओ मंडळी, हालेलुया. आम्हाला शत्रू सैतानाने ही एक एक बेकड गोष्ट दिलेली आहे. अरे तुझा प्रश्न सुटत नाहीये, जा मग त्या मंडळीमध्ये. तो भाऊ ते पास्टर चांगली प्रोफेसी करतात, जा जा. आणि काय गेलेत मला माहिती, काय काय लोकांचे काय काय चाललेले आहेत. हालेलुया. अरे जो एका मंडळी सांगते विश्वासू राहिले नाही, तो दुसऱ्या मंडळीवर कसं कधी विश्वासू राहील? जो एकाच पालकाबरोबर विश्वासू राहिले नाही, तो दुसऱ्या पालकाबरोबर कसं काय विश्वासू राहिलेले? हालेलुया.
नका करू असं. हालेलुया. नाही, तुम्ही करत नाही असं तुम्ही करताय असं म्हणत नाही, पण करू नये. विश्वासात टिकून राहा. हालेलुया. माझी मंडळी, विश्वासात टिकून राहायचं आहे. तुमचा रिपोर्ट मला देवाकडे द्यायचा आहे प्रियानो. महेश, मी तुला मेंढर दिलेत, मी तू काय केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू विश्वासात राहा आणि तुझ्या लोकांना विश्वासात ठेव. तू जग आणि त्यांनाही जगवायला शिकव. हालेलुया. तू बोलतो त्यांनाही बोलायला शिकव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चालायला शिकव आणि टिकवायला तर त्याहून अधिक शिकव. जो शेवटपर्यंत टिकतो तोच तरतो. शेवटपर्यंत काय टिकला पाहिजे? तुझा विश्वास. हालेलुया. म्हणा, माझा विश्वास. आज परमेश्वर तुमच्या विश्वासाला ढवळत आहे. तुमच्या अंतकरणामध्ये जो खाली जाऊन बसलेला आहे, अविश्वासाने बसलेला आहे, पण विश्वास तिकडच आहे म्हणून अविश्वास सांगितलाय. याचा अर्थ विश्वास आहे. हालेलुया. हालेलुया. तो असा म्हटला नाही तुझ्यामध्ये विश्वासच नाहीये. तो म्हटला अविश्वास. विश्वास आहे, त्याला वर काढ. अविश्वास खाली जाऊ दे. नाही, अ अ काय ला काढा. फक्त विश्वास येऊ द्या. मला बाजू तुझा विश्वास येऊ दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, देवाने आम्हाला विश्वासणारे बनवलेले आहे. हा, संपलं. त्याच वचनाचे सहभागी वारस. हा, त्याच वचनाचे सहभागी वारस. त्याच वचनाचे तुम्ही आणि मी सहभागी आहोत. हालेलुया. हालेलुया. म्हणा, मी सहभागी आहे. त्या वचनाचा मी सहभागी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का मनुष्य काही मनुष्य चर्चला येतात, ऑफरिंग देतात, टाईज देतात, सगळं काम करतात, पण चेहऱ्यावर त्यांची उदासी चाललेली असते, कारण ते देवात राहत नाही. देवात राहणारे कधीच निराशात राहत नाही. जरी निराशा आली, देव ती काढून टाकतो प्रियानो. कारण देवाचा सर्वसमर्थाचा हात आपल्यावर असतो प्रियानो. तो आपल्यावर पाठीवर हात फिरून होईल होईल. हालेलुया. होईल. हालेलुया. तुमचा विश्वास या जगाचे जेवढे पण मीटिंग झाले, तो विश्वास नाहीये. तुमचा विश्वास हाय लेवलचा विश्वास आहे. आणि तो हाय लेवलचा विश्वास आहे देवावर राहणे, जगणे, बोलणे, चालणे आणि टिकणे. हा हाय विश्वास तुम्हाला देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालो. आम्ही त्या लोकांसारखे नाही. आम्ही गरज असली की मग देवाकडे जायचं आणि उपवास करायचा आहे. गरज संपल्यानंतर मग आम्ही 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 प्रार्थनेत कमी पडतो, मी वचनात कमी पडतो. आहे, मी थोडं वचन वाचतो, प्रार्थना करतो. काही लोकांना हा माझी आता थोडी प्रार्थना कमी झालेली आहे. हा, का कमी झाली माहिती का? त्याला ब्लेसिंग मिळालेत, त्याचं लग्न झालंय, त्याला फ्लॅट मिळालाय. हा, आता नाही का टाइमच मिळत नाही. आपल्याकडे एक व्यक्ती आला होता ह्याच्या DTSचा. त्याला देवाने सगळं दिलेलं आहे. त्याचे वडील पाळक आहे का काहीतरी माहित नाही. तो म्हणतो ना, हा मी आता प्रार्थनाच करत नाही, मी आता नाही का, आता मला वेळच नाही. याचा अर्थ तू फक्त स्वार्थापुरतं देवाकडे आला होता. आणि या जगामध्ये तसे लोक आहेत स्वार्थापुरतं. देवाला ते लोक नाही पाहिजे. देवाला त्याच्याबरोबर राहणारे लोक पाहिजे, चालणारे, बोलणारे. हालेलुया. आणि विश्वास कार्य करणारे आणि काय चालणारे, मग टिकणारे. प्रिया, हालेलुया. किती नाश्य येतं प्रिया. जाऊया, संपलं. इसाक व याकोब यांच्या बरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. आमेन. जिथं विश्वास आहे तिथं देवाची वस्ती आहे. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, जिथं विश्वास आहे तिथं देवाची वस्ती आहे. का हो, मला तुम्हाला विचारू दे, ज्यावेळेस देव तुमच्यामध्ये राहतो, तुम्ही देवामध्ये जगताय, तर देव तुमची परिस्थिती बदलू शकत नाही का? इथपर्यंत माझा विश्वास ठेवला पाहिजे की देव ती 2 वर्षांनी सोडवेल का 3 वर्षांनी सोडवेल. आम्हाला फक्त त्याच्यामध्ये राहायला शिकवत आहे देव. देवाचा आत्मा राहणा. म्हणजे मी देवाकडे आल्यानंतर त्यांनी लगेच माझे प्रश्न सोडावा याला म्हणतात विश्वास नाही म्हणत याला. हालेलुया. याला स्वार्थीपणा म्हणतात. पण मी जर देवामध्ये जातोय, राहतोय, कुठली काही परिस्थिती असतो, त्या सिच्युएशन काही असो, भांडणं असो, घरामध्ये कोण बदलणार असो, त्याच्यावर माझं जीवन अवलंबून आहे. माझं जीवन देवावर राहणे अवलंबून आहे, देवाबरोबर जगणे अवलंबून आहे, देवाबरोबर चालणे अवलंबून आहे, आणि टिकणं अवलंबून आहे, आणि बोलणं अवलंबून आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं प्रियानो? हालेलुया.
आमचा जो BFCचा विश्वास आहे हा आगळा वेगळा विश्वास आहे. मिळू द्या तुमच्या लोकांच्या समोर, त्यांना गाड्या मिळू द्या, त्यांना बंगले मिळू द्या, त्यांना सर्व मिळू द्या, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला देव मिळालेला आहे आणि ज्याला देव मिळालेला आहे त्याला एक गाडी मिळाली, तुला 2 गाडी मिळेल. काही लोक म्हणजे आता बरं वाटलं बाबा, आता बरं वाटलं, मला काहीतरी मिळालं. देव तुला कसं काय रिकामं ठेवल? हा विचार करा ना. देव तुला कसं काय एमटी ठेवल? देव तुला कसं भिकारी ठेवल? नाही ना ठेवल. हालेलुया. देवाला पण लाज वाटेल तुझ्या बरोबर चालायला. हालेलुया. मी ह्याचा बाप एवढा श्रीमंत आहे आणि मी त्याला कसं काय गरीब ठेवू? हालेलुया. हालेलुया. मग ही तर हे काय म्हणतात, हे कॉमन सेन्स मला आलं पाहिजे. अरे जर देव माझ्या बरोबर आहे ना, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, मी श्रीमंत होईल ना. लक्ष देऊ नका. अब्राम त्या ठिकाणी परदेशी म्हणून राहत होता. तिथं त्यांनी विश्वास धरला की माझी संतती वतनी देशात जाईल. हालेलुया. की जण ऐकत आहे प्रियानो? प्रेज द लॉर्ड. चांगलं वचन आहे. हालेलुया. हालेलुया. स्वीकारायला पाहिजे प्रियानो. हालेलुया. कधी कधी मला पटत नाही तरी करावं लागेल. हालेलुया. काही लोक या ठिकाणी काम होत नाही ना, करता. कंबर दुखते तरी मी काम करतोय, करावं लागेल ना. पाय दुखतात, हात दुखतात, तरी मला करावं लागेल ना. हालेलुया. मग तरच आमच्या आवश्यकतांमध्ये त्याची कृपा, त्याची शक्ती काम करते ना बाबा. ना तो बल से ना शक्ती से, पवित्र आत्मा के द्वारा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. की जण ऐकत आहे प्रियानो? देवाचं मग गौरव कसं होणार? हालेलुया. तुम्हाला निर्माण कशासाठी केले? पहिले कॉमन सेन्स वापरा की मला निर्माण केलं त्याचं गौरव करण्यासाठी. मग देव कुठल्याही पद्धतीने तुम्हाला वापरेल आणि त्याचा गौरव करून घेईल. हालेलुया. निक पास्टर, हात पाय काहीच नाहीये आणि डॉक्टरने सांगितलं की तुझं लग्न नाही होणार, तुला मूल पण होणार नाही. आज 4 पोरांचा बाप आहे तो. तुम्ही जाऊन त्या संगतीत जा, प्रभू येशूच्या नावात त्याला हात येऊ दे, प्रभू येशूच्या नावात त्याचे पाय येऊ दे. तुझेच पाय जातील आणि तुझेच हात जातील, कारण देवाने तसं त्याला ठेवलं त्याचा गौरव करण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा गौरव आहे. हालेलुया. तो जसा ठरतो तसं मी राहतो प्रियांनो. हालेलुया. देवाचं गौरव करणारे लोक निराश नाही राहतात. प्रभू तुझं गौरव आहे ना, मला या संकटात तू ठेवलं ना, या संकटात मी धीर धरेल. हालेलुया. या समस्येत ठेवलं, मी या समस्येत तुझ्यासाठी मी प्रार्थना करेल. हालेलुया. शरीर साथ देत नाही, मी तुझी स्तुती करेल. शरीर साथ देत नाही, मी बायबल वाचेल. मी जगेल. मी कठीण परिस्थितीमध्ये जगेल. ह्याला म्हणतात येशू बरोबर जगणे, राहणे. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. की जण ऐकत आहे प्रिया? संपलं. गलती करस 3रा अध्याय. मला या वर्षी गलती करायची नाही. सगळ्यांनी म्हणा, या वर्षी मला चुका करायच्या नाही, गलती करायची नाही. फक्त गलती करायचं पत्र वाचायचंय. हा 3रा अध्याय, सॉरी नाही सांगितलं, 6-9. ज्याप्रमाणे अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला. काय ठेवला? विश्वास ठेवला. अब्रामाची तारीफ आहे. त्याप्रमाणे अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. त्याला नीती विश्वासाने पण काय काय मिळतं माहिती का? नीतिमत्वाने येशूची शुद्धता मिळते, मला क्लीननेस मिळतं प्रियानो. पुढं येशूचं रक्त तसे हे आहे, तसं ते आहे. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र आहे. हालेलुया. अब्राहम हा विश्वासाचा बाप आहे. हालेलुया. कधी कधी अरे उसका बाप है, क्या बोलता तू, उसका बाप है. हालेलुया. विश्वासाचा बाप अब्राहम आहे असं सांगितलंय. हालेलुया. का बरं विश्वासाचा बाप त्याला केलेला माहिती का? बाप कधी होतो माहिती का? की बाप प्रत्येक समस्यामध्ये देवावर अवलंबून राहतो आणि त्याच्या विश्वासाची जर तुम्ही जर्नी पाहिली तर प्रियांनो, त्याला खूप लांबचा टप्पा गाठावा लागला.
तरी अब्राम देवामध्ये राहत होता, तरी अब्राम देवाबरोबर जगला, तरी अब्राम देवाबरोबर बोलला, तरी अब्राम देवाबरोबर चालला आणि तरी अब्राम देवाबरोबर टिकला, म्हणून तो पाप झाला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचं बर्डन आता निघून चाललंय प्रियानो. हालेलुया. तुमचं बर्डन आता, प्रेशर, हा विश्वास काय करणार आहे, तुमचं प्रेशर काढून टाकणार आहे. अरे जर देव माझ्या बरोबर आहे, अरे होऊ दे ना, मग काय व्हायचंय. आकाश वर खाली काय पण व्हायचं होऊ दे. आकाश म्हणजे नाही रे, काय रे, पृथ्वी वर खाली, आकाश खाली, काय पण होऊ दे. चाला थोडा दिवस, थोडा वेळ तुम्ही ढगामध्ये, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. लई दिवस पृथ्वीवर चालले, आम्ही ढगावर चालू. प्रेज द लॉर्ड. कारण एक दिवस आम्हाला ढगावर जायचंय, कारण येशू आम्हाला ढगावर बसून तो आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. हालेलुया, हालेलुया, आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यांना जे पाचारण झाले त्या पाचारण सोडून तुम्ही जाऊ नका. हालेलुया. काही लोक मला माझे प्रश्न सुटत नाहीये म्हणून त्या पालकाकडे जातो आणि तो काहीच मिळवत नाही. तो तिथून दुःखी होऊन परत येतो, कारण जिथं त्याला पाचारण झालं तिथंच त्यांनी विश्वास राहायला पाहिजे. हालेलुया. त्यांना वाटतं की मी सगळ्या चर्चमध्ये जाणार, फिरणार आहे. हाय, आमच्याकडे काही लोक बंजारी लोक आहेत, त्याकडे उंटाचा तांडा निघाला. हालेलुया. त्याला बंजारी म्हणतात, त्याला विश्वासदार म्हणत नाही. हालेलुया. त्यांना म्हणतात की आम्ही देवामध्ये टिकलो. देवामध्ये जिथं तुला बाप्तिस्मा झालाय, जिथं तुझा जन्म झालाय, तिथं टिकणं म्हणजे त्याला माझा शेवट पण राहणं प्रियानो. आणि तो जो पाळक तुला पाठवल तिथं जाऊन सेवा करणं प्रियानो. हालेलुया. आम्ही कितीतरी वर्ष फास्ट सुद्धा साहेबांच्या हाताखाली होतो, टिकलो त्या ठिकाणी. आणि मग त्यांनी पाठवल्यानंतर आज आम्ही मी जवळजवळ तुम्हाला म्हणतं की अर्ध नगरच्या कितीतरी 25-20 खेडेपाडे मी देवाची सेवा केली प्रिया. हालेलुया. खेड्यापाड्यात सेवा करून पुण्यामध्ये आलो प्रियांनो. त्याचं कारण काय, टिकलो प्रियांनो. प्रत्येक परिस्थिती टिकलो. माराच्या, अपमानाच्या, संकटाच्या, आजाराच्या, मरणाच्या परिस्थितीत मी टिकलो. त्याचं कारण काय होतं की मी देवामध्ये आणि देव माझ्यामध्ये राहत होतो. मरणाची परिस्थिती मरणार नाही, कारण जो राहतो तो जीवन देणारा आहे. हालेलुया, हालेलुया. शेवटपर्यंत गरिबी तुम्हाला दिसेल, पण जो राहतो तो श्रीमंत आहे. एका क्षणात तुम्हाला काय करल तुम्हाला कळणार नाही प्रियानो. देवाला एका क्षणात करायला फार आवडतं. हालेलुया. मिरेकल इन द नेम ऑफ जीसस. पण त्यासाठी काय करतो, एका क्षणात म्हटलं अब्रामा बस झालं, आता मी तुला मुलगा देतो. एका क्षणात काम झालं प्रियानो. आणि त्याने इसाकाला जन्म दिला प्रियानो. का प्रियानो, ही लॉंग जर्नी, म्हणजे का विश्वासाचा जन्म झाला, कारण विश्वासाचा जन्म यासाठी झाला की तुम्हाला लॉंग जर्नी करायची आहे प्रियानो. म्हणून विश्वास आहे. हालेलुया, हालेलुया. सगळे मला प्रवास करायचा आहे, म्हणून येशूने विश्वास दिला आहे. आता विश्वासाचा जन्म झालाच नसता. हालेलुया. अब्रामाने फक्त इसाकाला जन्म दिला नाही, अब्रामाने विश्वासाला पण जन्म दिला प्रियानो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी कधी आमच्या घाईमुळं आम्हाला देव जे देतो, मी माझ्या जीवनातून सांगतो, देव देतो चांगल्या गोष्टी, पण घाई केल्यामुळं मला सेकंड हँड गोष्टी मिळते. असं पण होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. घाई सेकंड हँड, थांबलं ओरिजिनल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. याचा अर्थ असं नाही, ते म्हणतो कर, तुला करायचं ते कर. हालेलुया. मी आहे सांगते. हालेलुया. पण देवाला तुला शेवटी का म्हणतो, सेकंड हँड इस्माईल आला. प्रेज द लॉर्ड. पण ते म्हणतो मला तुला ओरिजिनल द्यायचंय, मला तुझी संतती मला या पृथ्वीवर आणायची. झालं, तू केलं ना, मी इस्माईलला आशीर्वाद दिला, संपला विषय. तुझी शक्तीने केलं ना, मी पण त्याला मान्य होतो, मी त्याची संतती वाढवेल रानगाडासारखी. पण आता तू एक काम कर, त्याला बाहेर काढ, मला तुझ्याद्वारे या पृथ्वीला आशीर्वाद द्यायचा आहे. हालेलुया. ती गोष्ट घडली तर टेन्शन घेऊ नका, जाऊ द्या, झालं ना, घ्या सेकंड हँड घ्या, मी तुझ्या बरोबर आहे ना, बस, काय प्रॉब्लेम नाही. हालेलुया. त्या देव खुश आहेस. देव यासाठी खुश आहे की तू त्याच्याबरोबर राहतो म्हणून. हालेलुया. कशासाठी खुश आहे, देव माझ्या बरोबर राहतोय. हा, पुढं. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार. हा, आता तो विश्वासाने नीतिमान ठरवणार आहे.
आता कृत्याने नाही, अब्रामने कृत्याने नीतिमान विश्वास प्राप्त केलेला आहे, कृतीने. पण आता आम्हाला विश्वास ख्रिस्ताच्या द्वारे आहे. हा पुढं. या पूर्वज्ञानामुळे हा शास्त्रलेखाने हा अब्राहमाला हा पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की विश्वास म्हणजे सुवार्ता सांगणे. तुम्हाला कोणीतरी सांगितलं या चर्चला या म्हणून तुम्हाला सुवार्ता मिळाली. प्रेज द लॉर्ड. जर सातवी गोष्ट घ्यायची तर ना टिकून राहणे आणि सुवार्ता करा. हालेलुया. अब्रामाने सुवार्ता. हा पुढं. तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. प्रियानो, जो येशू बरोबर राहतोय, जगतोय, बोलतोय आणि चालतो आणि टिकतो, सुवार्ता करतो, तो प्रियांनो काय म्हटलंय? तुझ्यामुळं तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद मिळेल, टिंगरेकरला आशीर्वाद मिळेल, मुंजा वस्तीला आशीर्वाद मिळेल. प्रियांनो, लक्ष देऊ नये का? तुम्ही प्रार्थना करतोय म्हणून लोकांना आशीर्वाद मिळणार नाही. तुम्ही देवात राहताय, चालताय, बोलताय, जगताय, त्याच्यामुळे लोक तुम्ही राष्ट्रांना आशीर्वाद देणारे आहात. आमेन. किती वचन चाललंय? हा 9. हा यावरून म्हणून जे विश्वासाचे आहेत, जे विश्वासाचे आहे त्यांना विश्वास ठेवणाऱ्या, जे विश्वासाचे ते विश्वास ठेवणाऱ्यांना अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्रामासहित आशीर्वाद मिळतो प्रियानो. हालेलुया. याचा अर्थ देवाने अब्रामाला निसंतान स्वर्गात घेऊन जाणार, त्याला शेवटी मिळालं प्रियानो. तुम्हाला मिळेल. पण ह्या 6 गोष्टी तुम्ही आपल्या जीवनामध्ये अप्लाय केल्यानंतर, अब्रामासारखा विश्वास ख्रिस्त येशूमध्ये ठेवल्यानंतर, बायबल सांगतं की अब्रामाचे आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये मला प्राप्त हो. हालेलुया. आणि आम्ही काय करतो? आमची प्रार्थना पण वीट आणणारी असते. काय करतो? दे 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 दे. अरे एकदा तो येशूमध्ये आला ना, आपली मागणी एकदाच कर. एकदा मागितलं तरी तेच की प्रभू मला दे, ऐकलं. दोनदा दे 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 दे. तो पहिला म्हणतो मी तुझं पहिलं ऐकलेले. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस दे 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 रे रट्टा रट्टा करतो त्यावेळेस अविश्वास येतो. हालेलुया. मागितलंय, प्रभू काम करेल. हालेलुया. आपली मागणी अपर प्रसन्न देवाला कळवा. आभार. प्रभू दिलं, आभार मानतो. या वर्षी मला घर दिलं, आभार मानतो. या वर्षी मला गाडी दिली, मी आभार मानतो. या वर्षी माझी प्रेयर लाईफ वाढवली, मी आभार मानतो. या वर्षी माझी सेवा वाढवली, मी आभार मानतो. या वर्षी मला आज्ञापालनमध्ये तू वाढवणार आहे, मी आभार मानतो. या वर्षी मला अधीन ठेवणारे, मी आभार मानतो. या वर्षी मला तू नम्र ठेवणारे, मला आभार मानतो. आभार माना. मागितला आभार माना आणि मग देव कार्य करायला येशूच्या नावात सर्व समर्थ आहे. हालेलुया. किती जण ऐकत आहे प्रियानो? हालेलुया. संपलं? हा, त्यातलं 11 वचन. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही. हा पुढे. हे उघड आहे. हा, येशूच्या रक्तात सत्य आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणा, नीतिमान येशूवर विश्वास ठेवणारा, येशूवर राहणारा, माझ्या बघा, येशूवर राहणारा, जगणारा, बोलणारा, चालणारा आणि टिकणारा आणि सुवार्थ करणारा जगेल. आमेन. किती जण आशीर्वाद होतं प्रियाला? आर यू ब्लेस? हालेलुया. 14 वचन त्यातलं. हालेलुया. 14th वर्ड्स. यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद. वा टर्निंग पॉइंट बघा. अब्रामाला दिलेला आशीर्वाद. हा, ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही जर येशूमध्ये राहताय, याहिरनी प्राप्त केलं प्रियानो. हालेलुया. तुम्ही जर येशूमध्ये राहताय तर याहिरनी प्राप्त केलं की येशू माझी मुलगी मरण्यास टिकली आहे, मला आशीर्वाद दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाने अब्रामाचा, नाही का, ख्रिस्त येशूमध्ये अब्रामाचा आशीर्वाद मला दिला आहे. तुम्ही काय बोलायचंय ज्यावेळेस तुमचं काम होत नाही? मी
अब्रामाचा आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये मला प्राप्त झालेला आहे. मला अब्रामाचा आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये मला प्राप्त झालेला आहे. हालेलुया. कारण देव त्याच्या अभिवचनाला महत्व देतोय. अरे अब्रामाचा आशीर्वाद ख्रिस्तामध्ये मला प्राप्त आहे, तर मला देणं गरजेचंच. आमेन. तुम्हाला आणि मला आज काय करायचं आहे? या 6 ते 7 गोष्टी अप्लाय करायचं आहे आणि देवाला संतुष्ट करायचं आहे. हालेलुया. पौल महाराज म्हणतो की मी देवाला कसं संतुष्ट करू याच्या विचार मी करत बसलेलो आहे. आणि आज तुम्हाला एक बेनिफिट फाउंडेशन मिळत आहे, काही पिलर्स तुम्हाला मिळत आहे, काही पाया तुम्हाला मिळत आहे, ती ज्या करवे तुम्हाला आणि मला की देव आशीर्वाद देण्यासाठी समर्थ आहे. की जण ऐकत आहे प्रियानो? हॅलो, तुम्ही आशीर्वाद होताय? हालेलुया. तुमच्या बाजूच्या व्यक्तीचा हात धरा, तुमच्या कोणी मिसेस असेल हात धरा, बहीण असेल हात धरा आणि म्हणा की अब्रामाचे आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये मला प्राप्त झाले आहे. म्हणा, कंटाळा करू नका, प्लीज बोला बोला बोला, बोलत जा 3-4 वेळा. नाही, पॉइंट्स किती आहेत ग? 6 वेळा बोलायचे. आता परत सुरू करा. हा, 1 2 3. अरे तिचा हात धर ना बाई. आता काय केलं तुम्ही? मला राहिली मला त्याच्यामध्ये राहणं, जगलो. जो जगतो तो बोलतो का? मग आता तुम्ही बोलला. आता तुम्ही बोलला. हालेलुया. बोलला की आशीर्वाद आला. इन द नेम ऑफ जीसस. हो, साधी सोपी गोष्ट आहे हो. हालेलुया. म्हणा, मी माझ्या परिस्थितीकडे बघणार नाही. माझं काम झालंय बास. मी विश्वासामध्ये राहायचं. काम झालं, देवामध्ये या. काम झालं, देवामध्ये बोला. काम झालं, देवामध्ये जगा. काम झालं, देवामध्ये टिका. काम झालं, देवामध्ये चाला. तिथली ती गोष्ट सोडून द्या. हालेलुया. मग बघा तुमचे आशीर्वाद. हालेलुया. आकाश नाही रे, आकाशातील जे स्वर्गाचे दार आहेत असे उघडल्याशिवाय राहणार नाही. पवित्र आत्मा म्हणतो, बहुत सही जा रहा है तू. हालेलुया. हालेलुया. संपलं. परराष्ट्रीयांना मिळावा, परराष्ट्रीयांना, महेश भक्तांना आणि त्याच्या मंडळीला मिळावा. आमेन. हालेलुया. मी तुमच्या आशीर्वादाची प्रार्थना करतो. हालेलुया. तुम्हाला घर मिळावं, प्रार्थना. तुम्हाला गाडी मिळावं, प्रार्थना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा ना, एक आई वडील असतात. माझ्या आई वडिलांना त्यांच्या जीवनामध्ये कधीच म्हणावं तसे चांगले कपडे घालतात, पण ते आम्हाला कपडे घेऊन, अरे माझा मुलगा किती छान दिसतंय, छोकरा. पहिला म्हणजे आमच्या लहानपणी छोकरा बघ किती मस्त दिसतोय, कारण त्यांनी लहानपणात त्याला मिळवलं नाही. पण जस तो मुलगा घालतो तर बापाला आनंद होतो. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, तुमचे जे आशीर्वाद आहेत मला आणि वैशाला आनंद देणारे आहेत. कारण स्वर्गात जाताना देव म्हणाल की खरोखर तू तुझ्या लेकरांना आशीर्वादित केले, तुझ्या मंडळीला तू आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आय एम नॉट गेट जेलस. मी त्यांना म्हणा, वाव, याच्या पुढे आणखीन चांगली गाडी घे, आणखीन चांगलं घर घे. हालेलुया. कारण मला माहिती मला स्वर्गात काय मिळणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता हे वर्ष जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणाला तरी गाडी येईल तर जलसिपण करू नका. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुला आशीर्वाद केलेलं आहे. कीप ब्लेसिंग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणी सोनं घातलंय गळ्या बिळ्यात तोंड वाकडं करू नका. प्रेज द लॉर्ड. कीप ब्लेसिंग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुझ्या आनंदात सामील आहे. हालेलुया. आणि कुणाचं लक्ष नसताना हळूच मी काढून घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा, मी ज्या कुणाला घर मिळेल, सोने मिळेल, मी त्या आनंदात आशीर्वादित आहे.
हालेलुया. एखादं चांगलं होतं ना तर चांगलंच बोला. हालेलुया. कारण जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुझ्या मुलीचं चांगलं होतं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आणि ज्यावेळेस माझ्या मुलीचं नाही का एखाद्या मुलीचं माझ्यासमोर चांगलं होतं तर माझ्या सीवनाचं पण चांगलं होणार आहे. प्रियानो, कीप ब्लेसिंग या. हालेलुया. येशू मध्ये राहण्याचा हा जगण्याचा हा प्रयास आहे प्रियानो. हालेलुया. म्हणा सगळं, मी माझ्या सहित म्हणतो, मी कोणावर जळणार नाही. कुठेतरी नीतिसूत्रामध्ये की जुदेनावर जळ फोडू नको. हालेलुया. एखाद्याला मोबाईल फोन आला ना, तू जर प्रार्थना दे, ये मी आपण प्रार्थना करू. प्रभू धन्यवाद देतो याला काय कुठलं ग, जाऊ दे कुठला तरी फोन दिला, प्रभू मी धन्यवाद देतो. त्याचा तिरस्कार करू नका हो. मग हाती काय नाही, हाती गेलं, हाती गेला, राहिलं खाली शेपूट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला काय ब्लेसिंग मिळालं, तू जर प्रेम करणार आहे, ये आपण प्रार्थना करू. प्रभू या व्यक्तीला वस्तू दिली, गाडी दिली, मी आशीर्वाद देतो, ह्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊ दे नको, ह्याचं संरक्षण कर. हालेलुया. लय गाडी घेतो का बघ, तुझा पायच म्हणून. दिस इज नॉट येशूमध्ये राहणं, हे येशूमध्ये जगणं नाहीये. हालेलुया. तुमच्या बाजूच्या व्यक्ती कोणी घर बीर घेतलंय, मग तो हिंदू असो कोणी कुठल्याही जातीचा असो, ब्लेस देम. हालेलुया. मी कितीतरी लोकांना, अरे काय गाडी घेतली, प्रभू ह्याला आशीर्वाद करायचा, ऍक्सिडेंट होऊ देऊ नको. काय काय लोकांचे काय दिसते पण लय आकडतो का, ऍक्सिडेंट होईल. दिस इज रॉंग. हालेलुया. कुठली व्हेकल घेऊ द्या, काय घेऊ द्या, तुम्हाला, तुम्ही कोण आहात, तुम्ही देवाबद्दल राहणारे आहात. जर देव तुला आशीर्वाद देतो तर देवाची इच्छा की तू आशीर्वाद कर. जसं मी दया केली तू देखील दया कर. किती जण आशीर्वाद होत आहे प्रियाला. हालेलुया. म्हणून आज 2026 लागलेला आहे, आम्ही आमच्यात बदल करून घेतोय प्रियानो. पहिली गोष्ट, विश्वासात बदल करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वास म्हणजे त्या गोष्टीकडे लक्ष देणं नाहीये. याहीरने विश्वास ठेवला आणि आपल्या मुलीकडून लक्ष काढून घेतलं आणि येशूवर लक्ष ठेवलं. आणि जो येशूवर लक्ष ठेवतो, मेलेली परिस्थिती जिवंत होते. आमेन. की जण ऐकत आहे प्रियानो. हालेलुया. रोमक्रस पत्र 4 अध्याय 20 ते 21 वचन. हालेलुया. हालेलुया. हा, रोमक्रस पत्र 4 अध्याय 20 आणि 21 वचन. 4 सांगितले, 4. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून, आता काय करायचंय, मला परिस्थितीकडे बघायचं नाही. अब्राहमाने साराच्या गर्भाकडे लक्ष दिलं नाही. वचन देणाऱ्याने त्याने विश्वास मानला. वचन देणारा कोण आहे? ज्यांनी तुम्हाला या जगात आणलं, ज्यांनी तुम्हाला तुमच्या आईच्या उदरातून बाहेर काढलं, ज्यांनी आजपर्यंत तुम्हाला सांभाळलं, तो विश्वासू आहे. He is a faithful. हालेलुया. तो खराच आहे का विश्वासू? आम्ही अविश्वासू असतो, पण तो विश्वासू असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा असा विश्वास आहे की जरी तुमचा पगार नाही झाला तरी देव तुम्हाला महिन्याभर देण्यासाठी समर्थ आहे. हा माझा विश्वास आहे. हालेलुया म्हणू नका. हा माझा विश्वास आहे, कारण मी विश्वासावर जगतो. मला कुठलंच आमदनी नाहीये, ना कुठलाच बॅकिंग नाहीये. काही लोक या ठिकाणी येताना विचारा, हालेलुया, नोबडी सपोर्ट. माझा मोबाईलचे कोड वर्ड काय म्हणतात ते तुम्हाला, ते पण मी तुम्हाला सांगितलंय. हालेलुया. काही गुपित नाही, ट्रान्सपरंट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही गुपित ठेवलं नाही, आणि शास्त्रात कोणाबद्दल देवाने गुपित ठेवलं नाही. ट्रान्सपरंट. या वर्षात आम्ही गुप्त गोष्टी सोडून टाकणार. त्याच्यावर हल्ले होतात ना, गुप्त हा सैतानचं काम आहे, उघड हे देवाचं काम. त्यांनी उघडपणे जाऊन ज्यावेळेस पेत्राला जेलमध्ये टाकलं आणि रात्री देवदूतांनी येऊन सोडलं, जेलर आले आणि म्हटले की काय तुम्ही करता? ते उघडपणे देवाची सेवा करताय.
गुपित गोष्ट पवित्र आत्म्याने सांगितलं म्हणणं, तो मॅटर नव्हता. पवित्र आत्म्याने म्हटलं की गुपित गोष्ट. हालेलुया. आणि पाळकाकडून कधीच झाकून राहत नाही प्रिय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रत्येक गोष्टीची हालचाल देव मला सांगत असतो प्रिय. हालेलुया. कारण तेवढा वेळ मी राहतो त्याच्या सानिध्यात. हालेलुया. आणि गुपित हे सगळ्यात भयंकर पाप आहे. गुप्त पाप. उघड असू दे. उघड व्यक्ती काय करतो? पाप करत नाही. गुपित व्यक्ती पाप करतो प्रिय. म्हणून तुम्हाला विचार करायचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा ऐका. हा रोम. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पुढे पाहायचंय मला. मी माझ्या परिस्थितीकडे पाहणार नाही. सगळ्यांनी मोठ्याने आवाज येऊ द्या. मी माझ्या परिस्थितीकडे पाहणार नाही, तर अभिवचनाकडे. हा तो विश्वासामुळे डळमळला नाही. आता हे वर्ष प्रोफेसी आहे. हे वर्ष तुम्ही तुमच्या विश्वासात डळमळणार नाही. मोठ्याने म्हणा आमेन, आमेन. हे वर्ष मी विश्वासाने डळमळणार नाही. तर लगेच माईक घे. हा तर विश्वासाने सबळ होऊन 2026 मी सर्व गोष्टी प्राप्त करणार आहे. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. 21. आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यास. अरे क्या बात आहे. देव त्याने दिलेलं वचन पूर्ण करायला रे बहिणी. ए भावा, देवाने दिलं वचन दिलं पूर्ण करायला. आता मी डळमळ नाही, तर आता मी विश्वासाने सबळ होऊन देवाचा गौरव करणार आहे. मी तर एकच जेवढ्या 22, 23, 24, 25 प्रार्थना केल्या. धन्यवाद प्रभू. माझ्या सगळ्या प्रार्थना ऐकलेल्या आहे आणि आम्ही आता तेच करणार आहे. माझ्या 26च्या काय रे 24, 23 पासून कधी करू. 22 नको जायला, 23 पासून सुरू. 23, 24च्या प्रार्थना ऐकल्या. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. माझ्या सर्व प्रार्थना ऐकलेल्या आहे. कारण देव प्रार्थना ऐकणारे उत्तर देणार आहे. देव प्रार्थना ऐकणारे उत्तर देणार आहे. जे प्रार्थनेत पाहून तुम्ही जे मागितलं तुम्हाला मिळालाच आहे, मिळालाच आहे, मिळालाच आहे. आमेन. 41. काही लोक हुशार आहे. 41 म्हटलं. स्तोत्र संहिता 41. मी धीर धरला. परमेश्वराची वाट पाहिली. तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. वापस एक बार पंच बैठने बैठा. खाली एक पंच खाली मनीषा बहन को बैठला है. आमेन बोला. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. मी धीर धरून विश्वास ठेवून देवामध्ये राहिलो, जगलो, बोललो, अजून काय चाललो, टिकलो, धीर धरला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती आजच्या वचनाने आशीर्वाद झालेत. आमेन. मी धीर धरला. हालेलुया. बधीर कोण आहे? हुज बधीर? जो अविश्वास है. बधीर रहता है अपने जीवन में. बधीर. धीर कोण आहे? तुम्ही आणि मी आहोत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळे अभी देख लेंगे. बोला देख लेंगे यार. अभी म्हणा. मराठीत बोलू का? पाहून घेऊ राव. सगळे म्हणा मोठ्याने एका शब्दात पाहून घेऊ राव. पुणेकरी वाटले पाहिजे. पाहून घेऊ राव. यीशु साथ है. यीशु साथ है. मैं उसके साथ रहता हूँ, मैं उसके साथ जीता हूँ, मैं उसके साथ बोलता हूँ, मैं उसके साथ चलता हूँ, मैं उसके साथ टिक के रहने वाला रहूं. तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. वा वा वा. त्यातलं 8वं वचन. विश्वास म्हणजे अजून काय बघा. त्यातलं 8वं वचन.
हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात विश्वास म्हणजे त्याची इच्छा पूर्ण करणं. विश्वास म्हणजे त्याची इच्छा अब्राहमाने त्याची इच्छा पूर्ण केली. हिज विल. हालेलुया. मला विश्वास म्हणजे त्याची इच्छा पूर्ण करणं. किती सुंदर वचन आहे. हा, हालेलुया. मला आनंद आहे, मला आनंद आहे. किती जणांना आनंद पाहिजे? आनंदी आनंद है यीशु के चरणों में. मी असं मुद्दाम गातो. हालेलुया. येशू मध्ये राहण्यामध्ये, जगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये आणि टिकण्यामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संपलं? तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. अरे क्या बात आहे. शास्त्र वाचा, शास्त्र वाचा आणि पहा, आणि पहा. येशू ख्रिस्त मेला, येशू ख्रिस्त मेला तुझसाठी, माझ्यासाठी. शास्त्र वाचा, शास्त्र वाचा आणि पहा. संडे स्कूल आणि पहा. येशू ख्रिस्त उठला, येशू ख्रिस्त उठला तुझसाठी, माझ्यासाठी. हालेलुया. ये साल पढ़ने का है. अभी बहुत में पढ़ा विश्वास में. अभी बाइबल पढ़ने का है. और जो बाइबल पढ़ेगा वो इस जगत में चमकेगा. In the name of Jesus. एक शेवटचं वचन 11वा अध्याय 13 वचन. सुरुवात कुठून केली ते आपण? इब्रियकांस पत्र याचा 11वा अध्याय आणि 13 वचन. हालेलुया. त्याच्या खालचं वचन वाचू नको, नाही तर लोक रडतील. तरी पण तुम्ही वाचता का? प्रेज द लॉर्ड. फक्त विश्वासात टिकून मेले इथपर्यंत वाच. जर अजून खाली वाचायचं असेल तर हे लोक रडतील. हे सर्वजण, हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. जर तुमची हिंमत आहे कशी तर ऐका, ऐका. 11वा अध्याय किती? 13 वचन. 13 क्या होगा? इस 26 में 13 क्या होगा? अरे मेरा अच्छा होगा, अरे मेरे सब कुछ अच्छा होगा, मुझे अच्छी नौकरी मिलेंगी. हालेलुया. जिसका वो खुदा है उसको वो अच्छी ही भेट देता है. हालेलुया. तरी पण मी म्हणतो ऐका. त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती. अरे 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 अरे. तर त्यांनी ती दुरून पाहिली. काय पाहिली? दुरून पाहिली. पण विश्वासात राहिले. ही इज फेथफुल. हा, पुढं. व तिला वंदन केले. त्याला वंदन केले. आदि वंदन ख्रिस्ता तुला. हा, पुढं. आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले. आणखीन आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले. संपलं? सांगा बाजूच्या व्यक्तीला तुम्ही कोण आहात. म्हणा मी पृथ्वीवर परका आहे, पण मी स्वर्गात देवाचा आहे. हालेलुया. या आपल्या जागेवर उभे राहूया. बोला येशू मसीह की. हालेलुया. म्हणा 2026 माझ्यासाठी, माझ्या चर्चसाठी, सेवकासाठी, कुटुंबासाठी आशीर्वादित आहे. Blessed, 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 blessed in the name of Jesus. ताई पुढे येऊन प्रार्थना करते.
स्वर्गीय देव बाप्पा, मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला उंच करतो देव बाप्पा. आलेल्या अभिवचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता. तुझं वचन बावन कशी सोन्यापेक्षा शुद्ध आहे प्रभू, आणि मधापेक्षाही गोड आहे प्रभू. तुझं वचन प्रभू, तुझं वचन प्रभू, तुझं वचन आम्हाला धीर देतं, तुझं वचन आम्हाला बोध करतं, तुझं वचन आमची सुधारणूक करतं, आणि आम्हाला प्रभू तुझं वचन नीती शिक्षण देतं प्रभू. असं अभिवचन आमच्याकडे आज आलेलं असताना प्रभू, त्या अभिवचनावर चालण्यासाठी, बोलण्यासाठी, कृती करण्यासाठी आम्हाला तुझी कृपा दे. तुझ्यात राहण्यासाठी परमेश्वरा, तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या संगती बाप्पा अधिक प्रभू एकनिष्ठ होण्यासाठी आम्हाला सहाय्य कर बाप्पा. कारण तुझं वचन सांगतं की जे जे तुझे अभिषिक्त सेवक प्रभू बायबलमध्ये होऊन गेले ते बाप्पा, ते विश्वासाने चालले, विश्वासाने बोलले, विश्वासाने जगले परमेश्वरा, विश्वासाने त्यांनी कृत्य केलं परमेश्वरा, आणि विश्वासात टिकून ते प्रभू तुझ्याकडे आले प्रभू. तसं सामर्थ्य तू आम्हाला दे परमेश्वरा, की आम्ही विश्वासाने बोलावं, विश्वासाने चालावं, विश्वासाने जगावं देव बाप्पा, विश्वासाने पाहावं आणि विश्वासात टिकून राहावं देव बाप्पा. आज ते सामर्थ्य तुझ्या लोकांना प्राप्त होऊ दे आणि तुझा गौरव दे बाप्पा. आलेला अभिवचन आम्ही स्वीकारतो बाप्पा, 100% फळ येऊ दे आणि तुझा गौरव होऊ दे प्रभू. तू हे प्रभू भोजन आशीर्वादित केलं, आम्हा प्रत्येकाला घेण्यासाठी कृपा पुरवली. अहो म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. अनेक लोक त्यामध्ये येऊ दे बापा, हो अनेक लोकांचे बाप्तिस्मे होऊ दे बापा, अनेक लोकांचं तारण होऊ दे परमेश्वरा, आणि ह्या तुझ्या बाप्पा अनमोल विधीमध्ये येण्यासाठी त्यांना सहाय्य कर आणि तुझा गौरव दे. तुला धन्यवाद देस, तुझी स्तुती करत बाप्पा, सर्व गोष्टीबद्दल तुला धन्यवाद देत. ही प्रार्थना येशूच्या महान आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद.